पराक्रम आहेत, त्या पराक्रमाने तुम्हाला साथ ही ज्योत मनामनात अशीच तेवत राहा, अशी पवित्र भावना धरून अंतरी मी पूजिले
नेत्रात म्हणून उभं राहू लागलं. तुझ्या माझ्या नात्याचा विचार मांडला. पण आता एक मी जाणीलं, ही तुझी तळमळ केवळ तुझ्या स्वार्थासाठी नव्हे तर माझ्या लाख प्रजाच्या लढाईत होते. त्याला आधार नसाय आणि तो आधार टिकावा म्हणून जर तुझी तळमळच आहे, नाही या विश्वाच्या राज्यात या महिला जगाच्या आड करणारी पाशवी शक्ती कुणी नाही. मी अमर आणि अजित आहे. का अशी थट्टा करायची? मला कुणी मारू शकत नाही. अशी जीवघेणी थट्टा नका करावू. चंद्रतारे स्वामी, मला सांगा, या जगात जीवसृष्टी ही जन्माला आली, ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू हा ठेवलेला मी जाणतोय या विश्वात शाश्वत काही नाही. जेवढा निर्माण होता त्याचा सेवाडा अटळ आहे आणि त्याप्रमाणे या महिला तुझा आहे. जगाचा आगळा आणि वेगळा. तुम्हाला मृत्यू आहे हे सत्य आहे. सत्य आहे. मग आई मला सांगा, कैलासीच्या महादेवाची मी निस्सीम भक्ती केली हे नेता आहे ना तुला? मग तेच कैलासीच आहे या तुझ्या पतीला प्रसन्न झाले होते आणि त्याने मला अमरत्वाचं वरदान दिले. काय म्हणून? नाही, समाज दुर्दैवानं माझ्या वैर्यानं माझ्यावर वार केला आहे. माझ्या रक्ताचे थेंब भूमीवर पडतात. त्या रक्तावर शिव शंकराच्या कंठी असणारी रुद्राक्ष माळा, त्यात असणारे भ्रमर अमृताचा शिकार करते. मी पुढे संजीवित होईल. मी वरदी आहे, मला मृत्यू नाही. झालेला समाधान हो, म्हणजे तुमच्या मृत्यूचं रहस्य तर असं आगळाने वेगळं. आता परमेश्वरांना माझ्यावर उपकारच केले. उपकारच. ठीक आहे, झालं समाधान. असं तर असेल ना? हा निघालाय तर जा तुम्ही. मोमापर्यंत जाईल. मोमाला सहाय्य करीन. रोम सौमित्र्याचा सेवक मी निघत करेन. पण तुमचं कर्तव्य पूर्ण झालं की मला एवढं सांगून जा. काय म्हणू? बोल. की पहिलं पाऊल पडेल ते चंद्रसेने तुझ्या मध्ये. निश्चितच. कारण माझ्या यशाचा अर्धा वाटा तुझाच आहे. तुझा पातिवृत्त दैट माझ्या पाठीशी आहे. माझ्या पराक्रमाला त्याची साथ असल्याकारणाने विजय होणार आणि विजय होऊन पहिला पाऊल टाके तो चंद्रासन आहे तुझ्या महाला. प्रभू, मी आपल्यावर विश्वास ठेवून आनंदाचा निरोप घेतला. माझ्या सौभाग्याची सारी चिंता तुम्हाला असली म्हणजे तेव्हा प्रभू रामचंद्रा, माझ्या सौभाग्याचं रक्षण करा म्हणजे झालं. रक्षण करा म्हणजे झालं.
माझी माता म्हणाली जा बाळ प्रसाद परिपक्व छायाला फाळ जाके करून हे भाऊ एका क्षणातही विलंब लागता एक सकाळी पूर्व दिशेला माझा लक्ष गेला एक परिपक्व छायाला फाळ माझ्या दृष्टिकोनात झालं एका क्षणातही विलंब लागता एका क्षणात देवा काय फळ ग्रंथित करणार एवढ्या कसला तरी आघात माझ्या हनवटीवर झाला आणि एका खोल दरीत मी मृच्छित पडलो मी मृच्छित पडताच माझा पिताजी म्हणजे वायुदेव त्या ठिकाणी अवतीर्ण झाला आणि मला जावा वायुदेव अवतीर्ण होताच सारा तत्कोटी देव तिथं अवतीर्ण झाले कारण त्या क्षणी माझ्या पित्याला सारा देव विनंती करू लागले हे वायुदेवा या अखेरी स्वात संचार तू जर स्थिर झालास तर विश्वलयाला जाईल देवा एका क्षणापूर्वीच माझ्या पित्यांच्या मुखातून शब्द निघाले जोपर्यंत माझा पुत्र जिवंत होत नाही तोपर्यंत संचार करणार त्या क्षणी साऱ्या देवाने मला जिवंत केला नुसता जिवंत नव्हे तर मला ज्या सूर्यनारायणाला गळंकित करणारे ज्या देवेंद्राला वज्र फेकीला आणि त्याचा आघात माझ्या हनोटीवर झाला आणि मी मृच्छित पडलो त्या हनोटीचं आणि वज्राचं महत्व राहण्यासाठी या मारुतीरायाला देवाच्या संख्येला मी इतकं झालो त्या क्षणी माझ्या पिताजीने माझ्या मातेजवळ मी पुन्हा अभ्यास केला सांग माझे माझा देव तो माझा त्याच वेळी माझी माता म्हणे जाबाळ यज्ञ पवित्र आणि गुप्त कौपिक जो ओळखे तो तुझा देव तुझा परमेश्वर हे राघवा तुला सरोवराच्या ठिकाणी तुझी माझी गाठा भेट झाली आणि देवा क्षणभर मात्र चेष्टा म्हणून पण देवा ज्याच्या मृदुवाणीवर तू विराजित झाला होता त्याला माझ्या मृदुवाला बाणवर केला तेव्हा तुझ्या मुखातील ते शब्द थांब सौमित्रा अरे कोणावर बाण सोडतोयस ज्याच्यावर बाण सोडतोय तो कोणी मला परका नाही तो माझा पांबक्त सखा हनुमंत होते देवा रामाच्या चरणी मिळवलो रामाचा दास झालो देवा केवळ वाळीचा खाप करून किष्किंध्याचं राज्य सुग्रीवाला दिलं भगवंता माझ्या सीताबाईचं चौर्य पण देवा प्रभावच्या आज्ञेचं उल्लंघन मी कधीच केलं नाही आणि याच्या पुढे कधी करणार नाही म्हणूनच राघवाला सहाय्य करावं आणि त्या अगदी रावणाच्या कैदेतून या माझ्या केवळ कुलात नाती जन्माला आलेल्या 18 पत्न केवळ वानरकुला सहित रामचंद्राला मी सहाय्य केलं 72 कोटी 20 56 कोटी गोळांच्या गणित सेनेनं त्या काही रावणाचे अनुयायी लिहिले पुत्र पौत्राचा मी घात केलाय प्रभू रामचंद्राने त्याचा घात केलाय पण देवा अजून तो रावण युद्धासाठी येत नाही
धार्मिकाचं लय आणि धर्मे तत्वजिका सतेज राहण्यासाठी, शिवाय राजा अंबरीश याला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आजपर्यंत मत्स्यकच्छ, वरा, नरसिंह, वामन, परशुराम आणि सांप्रत 7व्या अवतारानं राम या नावानं नटलोय. सद्भाव दशरथ, सद्भक्ती कौशल्या यांच्या पोटी राम नामाने नटलो का आणि कशासाठी? तर या माझ्या राम अवतारा मानवतेचा धर्म, मानवतेची कक्षा, बंधन मला मानवतेसमोर ठेवायचंय. म्हणूनच पितृवचन आणि सावत्राईची इच्छा पूर्ण करण्यासाठी 14 वर्षाचा खडतर आणि या वनवासात केवळ माझी धर्मपत्नी जानकी आणि सौमित्रा तुझा हट्ट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला समवेत घ्यावं लागलं. पण एक क्षण आठवतोय, 14 वर्षाचा खडतरचा पंचवटी लंकावीश कपट, त्या कपटाला मी बळी पडलो आणि केवळ सीता देवीचा लंकाधीश, वेद वक्ता, वेद श्रोता, खरोखरच साक्षात पार्वती परमेश्वराचा भक्त. मी माझ्या मुखाने सांगण्याची गरज नाही. पार्वती परमेश्वराला आत्मसात करण्यासाठी लंकाने तू काय केलंस हे अखिल जगाला. आणि असं असताना परस्त्री माते समान, परकन्या भगिनी समान हे तुला ज्ञान असताना अपमानानं मन तुझं सोडानं पेकलं आणि काय केलंस? पण जैसी करणी वैसी भरणी होत नाही, ते बऱ्यासाठी होत आहे. लंकाधीश, हे तू का केलंय, कशासाठी केलंय मी जाणतोय. राम जाणे रावण आणि रावण जाणे रामा. लंकाधीश रावण, असं घडवून तुला काय मिळवायचं हे मला ज्ञात आहे. पण केवळ सीता देवीच्या मुक्ततेसाठी 18 पत्नी, वादरसेना, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुली याचं मी सहाय्य. पण या तुझ्या हट्टापायी काय घडलं? अरे केवळ सार सर्व आणि आता फक्त राहिलास केवळ विजयाचं पान आमच्या बाजूला. ज्यांनी त्याने मला सहाय्य केलं ते सर्वजण आनंदात आहे. नक्कीच लवकरालवकर देवी सीतेची सुटका हो म्हणून सारेजण उत्सुक झालेले. लंकाधीश, जैशी करणी वैशी भरणी. खरोखर तू माझ्या अवतार कालाला सहाय्य करतोय. अरे काय पाहतोय? ज्यांनी ज्यांनी मला अनमोल सहाय्य केलं, वा वा, सर्वजण उपस्थित केवळ माझा सौमित्र कुठं मला दिसत नाही. चाचपणी केली आणि प्रभू दर्शनासाठी या सौमित्राचं येणं झालंय. आपला कनिष्ठ भ्राता सौमित्र आपला पवित्र आणि पूज्यजनी लाख लाख प्रणाम करतोय. आपल्या आशीर्वादाची गरज या देवतुल्य दादा Yeah.
सेवा करीत असताना अरे तुझं कौतुक करायला बुद्धीमध्ये शब्द जपरे पडतंय केवळ या राघवासाठी. अरे केवढा मोठा तू त्याग केलास. अगदी बरोबर आहे. काही काही मातेची इच्छा एका वरानं आपल्या भरताला राज्याभिषेक व्हावा आणि दुसऱ्या वरानं आम्हाला वनवास मिळावा. हट्ट तिचा होता, इच्छा तिची होती आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी केवळ हास्य तुमकानं हा वनवास पत्करण्यासाठी तुम्ही शिकवला. पण या कनिष्ठ भ्रात्याची इच्छा की जिथं माझा राघव तिथं हा सौमित्र. अरे केवळ या बंधूसाठी अरे श्रेष्ठ म्हणजे पित्या समान मानू. जिथं राम तिथं हा सौमित्र हा तुझा हट्ट. अरे आठवतो तो क्षण नुकतंच कुठं तुझं लग्न झालं होतं. अरे हळदीचं अंगही वाढलं नव्हतं पण पत्नी सुखाची आशा अंतर्यामी न बाळगता अरे पत्नी सुखावर एक प्रकार लात हाणलीस आणि माझ्या समवेत 14 वर्षाचा खट्टरचा वनवास स्वीकारला. अरे वनवास होता तुला नव्हे आपल्यावर असलेला माझा नितांत प्रेम आणि उर्मिलेशी लग्न होऊन सुद्धा तिचा विचार न करता जिथं तुम्ही तिथं मी हे शब्द माझ्या मुखातून बाहेर पडले आणि या सौमित्रानं आपल्या बरोबर वनवासही स्वीकारला. पण या तुझ्या त्यागी वृत्तीनं जगात चंद्र सूर्य असेपर्यंत तुझं कौतुक होईल. बंधू प्रेम कसं असावं हा तो आदर्श जगातील मानवते समोर ठेवले नाही. याबद्दल धन्य धन्य नमस्कारांचं विचारोपण आपल्याकडून माझ्यावर झालंय. त्याची पायमल्ली न करता धर्मानं आणि अधर्मानं कसं वागावे सारं काही शिकण्याचं कार्य आपल्याकडे घडलं गेलं. आणि यात संपर्क काय घडलाय या 14 वर्षात अरे केवळ 14 वर्षापर्यंत तू अन्न घेतलं नाही, निद्रा घेतली नाही. अगदी बरोबर आहे. होय ना. शिवाय असून ब्रह्मचारी राहिलो. अगदी म्हणूनच रावण पुत्र इंद्रजीत आणि स्वतःला इंद्रजीने स्वतः प्राप्त करून घेतली त्या मेघनाथाचा शेवट झाला. पण दादा या तुझ्याकडून पण संप्रत सूर्य असायला गेलाय. अगदी खरं. सूर्य असाचा शंखध्वनी झाला. सारा सैन्याची चाचपणी गेली. सारा आपला सैन्य सुसज्जतेनं आहे. अगदी खरं. अपयश रावणाला प्राप्त झालं, विजय सिंह आम्हाला प्राप्त होत आहे. पण प्रभाव आपल्या हातावर नाही. तर काय का क्षणात सौमित्र लंकाधीश रावण सर्वस्व गमावून मोकळा झाला. 1 लक्ष पौत्र 1.25 लक्ष पौत्र इंद्रजिताचे सुट्टी दिवस आम्ही पाळलेले आहेत. अगदी बरोबर आहे. कारण ते ब्रीद होतं. पण नक्कीच लंकाधीश राहता राहिला त्याच्याकडून काय वार्ता येते हे कळल्याशिवाय आपण त्याच्यावर हल्ला करायचा. मग ठीक आहे दादा, याच गोष्टीची याक्षणी प्रतीक्षा करून आम्हाला गरजेचं आहे. इच्छा फलप्रदा. नमो नमः नमो नमः नमो नमः. तर हे तुझे सहकारी शिवाय 72 फुट रेस 56 फुटे गोलांगुले म्हणजे एकंदरीत आमचं सैन्यदल या सैन्याची चाचपणी आणि काही महत्वाच्या सूचना सौमित्रानं केल्या. हे प्रभू पण ही चाचपणी आणि महत्वाच्या सूचना करताना आपलं कुठं जाणं झालं. त्याच रावणानं तुमड्या मनोदय ठरविलेला आहे. कोण असे ते 2 असुर करण्यासाठी देणार आहे. आणि
हे खरं आहे. होय प्रभू. आणि केलाय माझ्या मिसळ्यातील गुप्त हेराने कळविले ही वार्त माझ्या रागात यापेक्षाही दानव हे मायावी आहे. होय प्रभू. आणि कोणत्या वेळी काय करतील हे सांगता येत नाही. आणि वेळ तर रात्रीची आहे. अर्थात आपल्याला प्रत्येकाला सावध त्यांच्या समोरासमोर युद्धाचं आव्हान म्हणजे पराजयाला ते निमंत्रण आहे. म्हणजे याच्यासाठी काय करायला हवंय? कपट. ठीक आहे. प्रभू रामचंद्राचा विजय असो. प्रभू रामचंद्राचा जय जय. आणि प्रभू रामचंद्राच्या मित्राकडे हरिश्चंद्र गावकर यांच्या कलेचा गौरव करण्यासाठी बहुमत 100 रुपयांचा लक्ष्मी आभार जय जय रामचंद्राचा जय जयकार असो. आवाज अनवळका. ही गौरवोद्गार ज्यांच्या मुखातून बाहेर पडता येतात आपण स्वतः जातीनिशी स्वागत नमस्कार नमस्कार. खूप खूप नमस्कार करणारा कोण तुम्ही? मैकावतीचा राज करता मही. आणि त्याचा बंधू आवाजही दोघांचा सारखा सारखे आहात. म्हणजे आता अर्थात असा आहे की आपला जन्म तनुकुलात झालाय. भगवानाचा त्याग करून तुम्ही आमच्यावरती या पर्वतावर आला. प्रभूच्या दर्शनाची आस. केवळ दर्शन होईल. फार मोठी इच्छा सुरुवात मिळेल. प्रभूच्या दर्शनासाठी आले. प्रभूचं दर्शन कुणाला न देणं आपल्याला आवडणार. अगदी बरोबर आहे. प्रभूचं दर्शन घेऊ द्या. त्याचं दर्शन घेऊ द्या. आणि नंतर प्रसाद घेतल्यानंतर आपण यांना दर्शन पुढे असुरे शिवार ज्या प्रभू रामचंद्राच्या दर्शनात आपल्याला झाले. कल्याण वस्तू. समाधान आनंद परमानंद. जय क्षेण प्रभू तुझ्या जगापर्यंत धाव घेतली. ती इच्छा पूर्ण होईल. आत्मविश्वास दुर्गणित झाला. केवळ एकदा इच्छा पूर्ण होते असं आनंद. दर्शनाची इच्छा पूर्ण दर्शनाची झाली. आणि अजून इच्छा आहे. इच्छा म्हणजे काय माहितीये? आमच्या पथभवनात आमची कुलदेवता कात्यायनी माता तिचा वार्षिक उत्सव आहे. प्रत्येक वर्षी आम्ही असा थाटात साजरा करतो. तुम्ही पाहिलं नाही पण सगळेजण वा वा म्हणायचे. आणि तुमच्या बोलण्यावर वाटतं साजरे करणार आहेत तुम्ही. हो करणार म्हणते का? अलीकडे तुम्हा सर्वांची ख्याती कीर्ती आमच्या जनतेपर्यंत पोहोचली. प्रत्येक जण म्हणू लागला काय ते प्रमुख अतिथी असा असावा तो लोकप्रिय असावा. प्रमुख अतिथी असा असावा लोकप्रिय असावा. म्हटलं कोण होणार आहे? प्रभू रामचंद्र. आता जनता आणि तिची नाही म्हटलं तरी सेवा करणं, इच्छा पूर्ण करणं हेच की नाही. याची वार्ता तुमच्या पाताळभवानी गेली. तुमच्या जनतेचा जनसंदेश घेऊन तुम्ही गौरी आला. प्रभू नाही म्हणू नका. काय माहिती करणारा तुझ्या सारखाच असा.
त्याचबरोबर प्रभू जनतेची इच्छा पूर्ण करणं राजकर्ते या नात्यानं आमचं ते कर्तव्य. नाही म्हणू नका. आल्या आल्या माझा एक प्रकार तुम्ही मान राखला याबद्दल पुन्हा एकदा धन्यता देतोय. आणि जी काय तुम्ही इच्छा प्रदर्शित केला त्या इच्छेला आमचा नकार. याला कारण आहे तुम्ही येण्यापूर्वी तुमच्या बाबतीत जे काय मी ऐकलं आणि युद्ध चालू असताना कसं येणार? तुम्ही येण्यापूर्वी तुमच्या बाबतीत जे काय मी ऐकलं तेणे करूनच तुमच्या इच्छेला प्रभू रामचंद्र नकार देतोय. ऐकलं ते खोट आहे. काय ते? आम्ही सज्जन आहोत, देवाला भजन आहोत. तुम्ही आल्याला मी ओळखलं की तुम्ही किती गोड बोले. आणि सज्जन काही सांगणार अर्थात प्रभू रामचंद्र तुमच्या देवीच्या उत्सवात म्हणजे प्रभू जनतेची इच्छा आहे तुला आणण्याची आम्ही नम्रतेने विनंती केली. पण जनतेच्या इच्छेच्या पूर्ततेसाठी जर यात नसेल प्रभू आम्ही घेऊन जनतेची इच्छा पण प्रभू अनुमोदन गरजेचं आहे. आणि ते जर घडलं नसेल तर तसे तुम्ही आहात तसे कदाचित प्राणाचा त्याग करावा लागला तरी चालेल. पण त्यात रक्ताचा अखेरचा थैमात्यापर्यंत प्रभूला नेण्यासाठी सज्ज हे मी भीक मागतोय आणि तो हट्ट पूर्णच करेल. आणि त्यातल्या त्यात तुमचा कपट आम्हाला केव्हाच कळलाय. अरे चार रावणाला साह्याचा हात देऊन तुम्ही झालात तर कपाट करून माझ्या प्रभावाला देण्याचा प्रयत्न करत तुझ्या मनातील मनोकामना परिपूर्ण होण्यापूर्वी तुम्हाला हातामाल करा. शक्तीला नाही तर आत्मही म्हणून सांगेल. आणि शक्तीला देण्यासाठी तुझ्या बाबला चकासी तेव्हा तुला या तरी सण करण्याची माझी कुवत आहे. एवढी जर हिंमत असेल या
तानसेन त्यांनी शिस्तीत माघार घेतलेली आहे. होय मग त्याचा पाटला बरोबर नाही. देवा, तुझी शिकवण आहे. ज्याला युद्धाला पृष्ठभाग दाखविला त्याच्यावर वार करू नये. योग्य वेळी रागाच्या भरात जात असताना तू थांबलेलास, वार मिळाला. पण हनुमंता काय प्रभू, सौमित्रा आपल्या सर्वांगावर नैराश्य. यांनी जरी युद्धात माघार घेतली होय तरी यांचा मला दाट संशय येतोय. हा शेवटी दानवस्थ आणि केवळ कपट कारस्थान हे त्याच्या पाचूलात पुजलेलं आहे. होय प्रभू, शिवाय ते मायावी आहे आणि मायावितेचा प्रभाव हा रात्रीच्या वेळी जास्त असतो. तेव्हा न जाणं हे जरी पळाले तरी काय करते हे सांगता येत हे प्रभू, तू चिंता करू नकोस. हे दानवेश्वर मायावी जरी असले असतील तर त्यांचं माया जाल तोडण्याचं सामर्थ्य पण संपूर्ण दिवस तुम्ही दोघांनी युद्ध निखळाच केला. असं असताना श्रम झालेल्या शरीराला विश्रांतीची गरज आहे. म्हणून सौमित्राला आणि आपण विश्रांती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. गाढ निद्रा घ्यावी होय देवा. पण न जाणो नकळे कदाचित आम्ही गाढ निद्रा घेतली असेल आणि न जाणो या संधीचा फायदा मी प्रथमच बोललोय. दानव हे मायावी आहे. हा देवा, ते काही ना काहीतरी अघटित घटवल्याशिवाय राहणार नाही, घडवणारच. हनुमान काय? प्रसंग आणि म्हणत आहे. हा. प्रभाव का तो शब्द महान आहे. दानव हे मायावी आहेत. युक्ती प्रवृत्तीनं आणि महत्प्रयासानं आम्हाला जेरी सांगण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतील. आणि या क्षणी आपल्या मुखातून शब्द बाहेर पडताय. संपूर्ण दिवस निखराच केल्यामुळं आम्ही खिन्न आहात, भागला आहात, थकला आहात. निवांत विश्रांती घ्या. पण आम्ही जर का विश्रांती घेतली असेल, हे सौमित्र, आम्ही निद्रादी झालो असेल, आमचं रक्षण कोण करणार? देवा, तुमच्या दोघांचंही रक्षण मी करीन. काय म्हणाला? संपूर्ण रात्रभर जागत राहून आमचं रक्षण कोण करणार आहे? कोणत्या तऱ्हेनं? मी तर निद्राधारी आहे. मला रात्रीच्या वेळी झोप येत नाही. भगवंता, ही जरी गोष्ट खरी असते असेल तरी सुद्धा तुमच्या रक्षणासाठी माझं एक पुच्छ, या विलक्षण पुच्छाचा मी असा एक भव्य दुर्ग तयार करीन आणि या पुच्छ दुर्गाच्या मध्यभागी तुम्हा दोघांना गाढ विश्रांती घेण्याचं साधन निर्माण करून देईल. त्या पुच्छ दुर्गातून बाहेरून मुंगी सुद्धा आत प्रवेश करणार नाही याची दक्षता मी घेईन. शाबास. हनुमंता, तुझ्यावर आमचा परिपूर्ण विश्वास आहे. होय देवा. केवळ आमच्या रक्षणासाठी आमच्या भोवती पुष्यदुर्ग निर्माण करणार आहे आणि संपूर्ण रात्रभर जागत राहून तू आमचं रक्षण करणार आहे. हा प्रभू. मग क्षणातील माझ्या मनातील संशय दूर झाला म्हटलं. मित्रा, श्रीमंत असताना त्या काळाची भीती आम्हाला की काय मुळीच नाही. देवा, पहा, या क्षणाला हा वज्राला या मान आपल्या पुच्छाला माझ्या पुच्छाला
गेली तरी मरणार आणि गिळंकृत करता आली नाही तरी मरणार. तुमचं शस्त्र घ्या. शिळेचा उपयोग झाला नाही. भला मोठा वृक्ष मी याच्या तोंडात बरोबर गिळंकृत केला तर आरपार. इतकी चांगली आहे. सूर्योदयापर्यंत म्हणजे आपला कार्यभाग पूर्ण होईपर्यंत त्याला झोपून ठेवायला. निद्रास्त्राची योजना कर. ठीक आहे. राजकारणात आपला जन्म काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल विकले पण केलं नाही. केव्हा केलं नाही ते म्हणतात असा त्रास आहे तसा त्रास आहे. करायचं आलं की कळणार काय त्रास आहे. अरे विवर खणूया विवर. जरा असाच करू दे. आपल्या कार्याला पूर्ण करूया. गरिबांना काय कष्ट करावं लागतं. काय त्रास होत असेल ना श्रीमंत आज कळलं. निद्रावस्थेत आहे. समाज जागृत झाले तर बरोबर आहे. बरोबर आहे. या दोघांवर याला मारण्याची गरज नाही. मुळीच नाही. सूर्योदयापर्यंत हा उठणार नाही. उठल्यावर हे जाग्यावर दिसणार नाही. याचा राम नाही तर याच्यात राम नाही. इकडे काम नाही. हा आपोआप मरेल. याचा काम याच ठिकाणी होणार आहे. घेऊन जाऊया. माझा आगाव आणि सावित्र गाव झोपी गेला. आपण हा पुच्छ दुर्गंध दूर
विश्वामित्राला आणि हनुमंता शोधतोय तो. पण असा जर आस्वाद हळत राहिलास तर तुझ्या राघवाचं काय झालंय त्या दृष्टिकोनावर त्याला पाहणं फार गरजेचं आहे. या भल्या मोठ्या पावलांचे ठसे आणि हा विहार मार्ग, या विहार मार्गाला नक्की